let us start with the next property of periodic table elements is electronegativity. What is electronegativity? Now, according to the Pauling's, electronegativity as the power of an atom in a molecule to attract electron to itself. But in general, the electronegativity is the tendency of atom to attract covalently bonded share electron pairs towards itself. Now suppose there are two atoms, say hydrogen and chlorine. Now this is the molecule hydrogen chloride. In this molecule, the chlorine is more electronegative because chlorine has tendency to withdraw the electron towards itself. It withdraws the electron towards itself, and that's why it becomes a delta negatively charged, and therefore here the molecule hydrogen becomes delta positively charged. Now this tendency of this chlorine atom is called as a electronegativity. That means in these two atoms, hydrogen and chlorine is more electronegative than the hydrogen. That means it is the tendency of this molecule to withdraw the electrons towards itself in the molecule. मॉलिक्यूलमध्ये स्वतःकडे इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेण्याची जी टेंडन्सी असते तिला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं आपण म्हणतो. आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो ट्रेंड आपण जर पाहिला पिरियडिक टेबलमध्ये, तर याच्यामध्ये काय होईल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ही जसं आपण पिरियडमध्ये जी आहे, म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे जर आपण गेलं पिरियडिक टेबलमध्ये, तर टेंडन्सी काय आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची जी आहे टेंडन्सी. ॲटॉमिक साईज काय होते, डावीकडून उजवीकडे पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते, आणि ॲटॉमिक साईज कमी कमी होत गेल्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो एक न्यूक्लिअर चार्ज वाढतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सचे बाइंडिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्रॉंग जे आहेत ते स्ट्रॉंगली बाइंड केले जातात. त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुपमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियडिक टेबल इट गोज ऑन इन्क्रीजिंग. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही वाढत जाते. आता जसं आपण डावीकडून उजवीकडे पाहिलं, म्हणजे बोरॉनपेक्षा कार्बन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कार्बनपेक्षा नायट्रोजन जास्त इलेक्ट्रिव्ह, नायट्रोजनपेक्षा ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि फ्लोरीन हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे पिरियडिक टेबलमधला. तसं आपण जर टॉप टू बॉटम पिरियडिक टेबलमध्ये विचार केला, फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजेच आपण फ्लोरीनपासून जर गेलं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲटिसाईन या एलिमेंट्समध्ये जर आपण पाहिलं, तर यांचं काय आहे, ॲटॉमिक साईज त्यांची वाढत जाते. न्यूक्लियस असा आहे, हा फ्लोरीन असेल, तर काय पुढे क्लोरीनची साईज ही क्लोरीन मोठा आहे, त्याच्यापेक्षा अजून ब्रोमीन मोठा आहे, नंतर मग आयोडीन सगळ्यात हा मोठा एलिमेंट आहे. म्हणजेच न्यूक्लियसपासून आउटर इलेक्ट्रॉन हे जे बघा आता अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन्स आहेत, यांच्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो, आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जसं आपण क्लोरीनपासून आयोडीनपर्यंत जाऊ, त्यामुळे काय होतं, ती इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग कपॅसिटी काय होते त्यांची जास्त होते. फ्लोरीनची कमी आहे कारण त्याची ॲटॉमिक साईज ऑलरेडी कमी असल्यामुळे, आणि विशेषतः काय आहे, फ्लोरीन इज मोस्ट निगेटिव्ह, स्मॉल साईज आहे, इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, आणि आयोडीन हा लांब साईज असल्यामुळे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन जे आहे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनवरचं पण कमी होतं, आणि हेन्स मॉलिक्यूलमध्ये देखील काय होत जातं, त्याचं अट्रॅक्शन कमी होतं. म्हणजे अट्रॅक्टिंग कपॅसिटी आयोडीनमध्ये कमी आहे. टॉप टू बॉटम जर आपण गेलं मग, तर त्याच्यामध्ये काय होतं, टेंडन्सी ऑफ द इलेक्ट्रॉन टू विथड्रॉ टेंडन्सी ऑफ ॲटम टू विथड्रॉ द इलेक्ट्रॉन्स इन द मॉलिक्यूल डिक्रीजेस. आता आपल्याला हा जो काही ट्रेंड आहे याच्यामध्ये, तो ट्रेंड काही रेग्युलर नाही आहे, काही इरेग्युलॅरिटीज आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आपण जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पाहिली बोरॉनपासून ॲल्युमिनियमपर्यंत, जरी आपण पाहिलं बोरॉन आणि ॲल्युमिनियमपर्यंत, तर काय आहे आपल्याला, देर इज अ डिक्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. याची 2 आहे, याची 1.5 आहे. नंतर ॲल्युमिनियम टू गॅलियम त्याची काय 1.6 आहे, ते वाढलेली, पण
गॅलियम टू इंडियम पुन्हा काय 1.6 to 1.7 इथं मात्र वाढते. अशा प्रकारे ही इरिग्युलॅरिटी आहे याच्यामध्ये. बोरॉन टू ॲल्युमिनियम जो आहे याच्यामध्ये डिक्रीज होते बट इन्क्रीज देअर आफ्टर, त्याच्यानंतर ती थोडीशी वाढत जाताना आपल्याला दिसते. सो आता आपण अशा प्रकारे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं. पिरियॉडिक टेबलमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक टेबल electronegativity goes on increases as the nuclear charge increases. Now from top to bottom the electronegativity decreases in the periodic table. Now next property is the metallic property. Metallic property, what is metallic property? The tendency of metal is that it loses electron when we supply the energy to the metal. ज्या वेळेला आपण मेटलला एनर्जी सप्लाय करू, कुठलाही मेटल आपण जर घेतला एम, त्याला जर आपण एनर्जी प्रोव्हाइड केली तर काय होतं, दी मेटल लुजेस इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन लूज करतो आणि इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे तो निघून जातो मेटलमधनं अँड दॅट्स वाय मेटल ॲक्वायर्स ए पॉझिटिव्ह चार्ज. सो दी मेटल हॅज टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन. देन द more metallic, it becomes more metallic and electropositive metal. So आता जर आपण पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं तर एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, ते एस ब्लॉक एलिमेंट्सची काय आहे, टेंडन्सी आहे टू लूज द इलेक्ट्रॉन्स. ते काय करतात, इझिली इलेक्ट्रॉन लूज करतात. पण जे काही पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांची टेंडन्सी आहे टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. आणि त्यांचे काय आहे, ते इलेक्ट्रॉन का ॲक्सेप्ट करतात, त्याचं कारण असं आहे, दे वॉन्ट टू कम्प्लीट देअर ऑक्टेट अँड हेन्स दे आर नॉन मेटॅलिक इन नेट. म्हणजे आपण पिरियॉडिक टेबल जर पाहिलं, पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला हे एस ब्लॉक एलिमेंट आहेत, हे एस ब्लॉक एलिमेंट आहेत, इकडे हे आपल्याला पी ब्लॉक एलिमेंट आहेत, इथे आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट आहेत. याच्यामध्ये जे आहे डी ब्लॉक एलिमेंटमध्ये, आता याच्यामध्ये एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत, हे एस ब्लॉक एलिमेंटची काय टेंडन्सी आहे, दे लुजेस द इलेक्ट्रॉन. एस ब्लॉक एलिमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करतात किंवा लूज करतात अँड दे ॲक्वायर्स अ पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे हे जे एलिमेंट आहेत ते आर मेटॅलिक इन नेचर. पण जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ पिरियॉडिक टेबलमध्ये, तर पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत, पी ब्लॉक एलिमेंटचा विचार केला तर त्याच्यामध्ये त्यांची टेंडन्सी आहे टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन डोनेट न करता ते काय स्वतःकडे इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेतात. त्यामुळे ते बिकम्स ए नॉन मेटॅलिक. हे काय आहेत, नॉन मेटॅलिक आहेत. एस ब्लॉक एलिमेंट जनरली काय असतात, मेटॅलिक इन नेचर ते आपल्याला आढळून येतात याच्यामध्ये. आता आयोनायझेशन एनर्जी जर आपण पाहिलं पिरियॉडिक टेबलमध्ये, काय पाहिलेलं आपण, आयोनायझेशन एनर्जी जी आहे पिरियॉडिक टेबलमध्ये आपण टॉप टू बॉटम जी आहे आयोनायझेशन एनर्जी, ही टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी कमी कमी होत जाते. कारण ॲटमची साईज जी आहे ती काय होते, वाढत जाते. ॲटमची साईज वाढत गेल्यामुळे काय होतं, न्यूक्लियस जो आहे त्या न्यूक्लियसचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवरचं अट्रॅक्शन कमी होतं आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली बाहेर टाकला जातो. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन इझिली बाहेर टाकला जातो म्हणजेच तो एलिमेंट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इन नेचर होतो. त्यामुळे आपण जर पिरियॉडिक टेबलमध्ये विचार केला तर आपल्याला टॉप टू बॉटम काय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जायला पाहिजे. मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होत जायला पाहिजे. आता आपण लेफ्ट टू राईट जर पाहिलं पिरियॉडिक टेबलमध्ये तर काय होतं, ते त्याच्यामध्ये लेफ्ट टू राईट अक्रॉस इन द पिरियॉडिक टेबल द पॉसिबिलिटी फॉर द डिलोकलायझेशन ऑफ व्हॅलस इलेक्ट्रॉन बिकम्स लेस अँड लेस. हेन्स द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक टेबल डिक्रीजेस. डावीकडून उजवीकडे गेलं तर ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते. क्लोरीन हा सगळ्यात कमी आहे. म्हणजे आपण जर बोरॉन पासून सुरुवात केली, बोरॉन, कार्बन आणि आपण जर फ्लोरीनपर्यंत जर आलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं. कारण काय, त्यांचा न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लियस काय करतो, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला स्ट्रॉंगली हेल्ड करून ठेवतो. पण टॉप टू बॉटम जर गेलं तर त्याची ॲटॉमिक साईज वाढते. त्यामुळे इलेक्ट्रॉन लूज करण्याची कपॅसिटी जी आहे ती वाढते. अँड हेन्स टॉप टू बॉटम इन द पिरियॉडिक टेबल, इन द पी ब्लॉक एलिमेंट और इन द होल पिरियॉडिक टेबल, त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते वाढत आपल्याला जातं पिरियॉडिक टेबलमध्ये. सो अशा प्रकारे हा ट्रेंड आहे. आता आपल्याला माहिती आहे लोअर नंबर ऑफ ऑल द ग्रुप्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, म्हणजे खालचे जे आहेत, अँड हेन्स द मेटॅलिक कॅरेक्टर ड्यू टू द लार्जर साईज
इन्क्रीजेस, त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. आपण सेकंड आणि थर्ड रो एलिमेंट्स जर पाहिले ग्रुप थर्ड एचे, तर एलिमेंट्स आर ॲप्रिसिएबली मेटॅलिक अँड हेन्स ॲल्युमिनियम इज द मोस्ट मेटॅलिक बिकॉज इट हॅज टेंडन्सी टू लूज 3 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम फॉर्मिंग Al3. ॲल्युमिनियम हा सगळ्यात जास्त मेटॅलिक आहे पिरियडिक टेबलमध्ये. कारण काय आहे, त्याची टेंडन्सी जास्त आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची. तो 3 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि Al3+ आयन तयार होतो. आणि मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, जेवढा जास्त पॉझिटिव्ह असेल तेवढा तो जास्त मेटॅलिक इन कॅरेक्टर असतो. सो अशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेन करता येतं मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट्स प्रेझेंट इन द पिरियडिक टेबल. आता नोबेल गॅसेसचा जर विचार केला, म्हणजे एक्स्ट्रीमली राईट इन द पिरियडिक टेबल, ह्या राईट हँड साईडला ही बाजूनं करता एस ब्लॉक नाही, तर इथं पी ब्लॉकमध्ये 0 ग्रुप एलिमेंट जे आहेत नोबेल गॅसेस, हे नोबेल गॅसेस किंवा नोबेल एलिमेंट ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये काय आहे की आउटरमोस्ट जे ऑर्बिटल आहे ते कम्प्लिटली भरलेलं असतं. त्यामुळे त्यांची आयोनायझेशन एनर्जी खूपच हाय असते आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कमी असते. त्यामुळे काय, दीज एलिमेंट्स एक्झिस्ट in a atomic state and are held together by the van der Waals forces. Hence, Nobel gases are monoatomic element. ते काय आहेत, मोनोॲटॉमिक एलिमेंट. ते ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतात कारण त्यांची स्टॅबिलिटी ही जास्त असते. नाउ लेट अस सी नेक्स्ट प्रॉपर्टी, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द एलिमेंट. ऑक्सिडेशन स्टेट आपण एलिमेंटचे आता बघणार. आपण पाहिलं पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP126, हे काय त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामुळे काय, तर याच्यामध्ये मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट शोन डाऊन बाय दिस एलिमेंट इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय, त्याच्यामध्ये किती व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इज टोटल इलेक्ट्रॉन्स ऑफ एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. त्याचे एस ब्लॉक एलिमेंटमध्ये आणि पी ब्लॉक एलिमेंटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यावर त्याचे काय असते, ऑक्सिडेशन स्टेट ही डिपेंडंट असते. पी ब्लॉक एलिमेंट जे आहे ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. जसं आपण मगाशी आधीचा एक चार्ट पाहिलं होतं लास्ट पिरियडला, त्याच्यामध्ये आपण लेक्चरला आपण त्याच्यात पाहिलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला असतात. पी ब्लॉक एलिमेंटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत जाते. जसं लेफ्ट टू राईट आपण पिरियडिक टेबलमध्ये गेलं तर ऑक्सिडेशन स्टेट काय होत जाते, वाढत जाते. And the greatest oxidation state appeared by the p block element in the equivalent to the aggregate number of valence electron, as indicated by this stable group oxidation state appears by the different group as shown in the table. आपण मागच्या टेबलमध्ये पाहिले. In any case, not which standing, the p block elements may likewise indicate the oxidation state, which typically many differ from aggregate number of valence electrons by unit of 2. The other oxidation state of 2 units is not exactly the group oxidation state appeared by the different groups are shown. आपण त्या ग्रुपमध्ये पाहिलेलं, म्हणजे डावीकडून उजवीकडे गेलं तर ऑक्सिडेशन स्टेट वाढत जाते पिरियडिक टेबलमध्ये. आता आपण internals of these two oxidation state, that is group oxidation state and the other oxidation state of 2 unit less than the group oxidation state. Group oxidation state जी आहे ती other oxidation state पेक्षा 2 युनिटने कमी आहे. may shift from group to group. ती group to group ही वेगवेगळ्या प्रकारची असते. ही p block elements, when we move across the period, the ionization energy increases, so tendency to show positive oxidation state increases. म्हणजे डावीकडून उजवीकडे जर आपण गेलं अक्रॉस द पिरियड, the ionization energy increases, आयोनायझेशन एनर्जी वाढते. त्यामुळे टेंडन्सी टू शो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, त्यांची पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असण्याची टेंडन्सी काय होत जाते, वाढत जाते. त्यामुळे ऑल्सो द इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी देखील काय वाढत जाते. ड्यू टू इज द टेंडन्सी टू शो निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. आता डावीकडून उजवीकडे गेलं तर
इलेक्ट्रॉन काय करतात, आता आपण साईज जी आहे ॲटमची डावीकडून उजवीकडे पिरियॉडिक टेबलमध्ये लहान होत जाते. त्यामुळे काय आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा टाईटली हेल्ड केलेला आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन लूज करू शकत नाही. मग त्यांचं काय होईल, इलेक्ट्रॉन गेन करण्याची कपॅसिटी वाढेल. इलेक्ट्रॉन गेन करण्याची कपॅसिटी वाढेल म्हणजेच त्यांची काय होईल, निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट वाढत जाईल. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कमी होत जाईल आणि निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट हे काय होईल, कमी कमी होत जाईल. आता ऑक्सिडेशन स्टेट काय म्हणजे मग एलिमेंटमध्ये जे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहेत, किती व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन तो लूज करतो आणि किती इलेक्ट्रॉन्स तो गेन करतो, ती काय असते त्या त्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला असते. आता पॉझिटिव्ह स्टेट कसं दाखवलं जातं, तर इलेक्ट्रॉन लूज करेल पी ऑर्बिटलमधनं पी ब्लॉक एलिमेंट आणि किंवा एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये. आणि पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कसं असेल त्या एलिमेंट्समध्ये, तर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन लूज करतील आणि त्यावेळेला ते आपल्याला पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला एलिमेंट दाखवतील. हायर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट ज्या आपल्याला पी ब्लॉक एलिमेंटमध्ये आढळून येत नाही, कारण काय आहे याच्यामध्ये जे काही आहे एन एस इलेक्ट्रॉन जे आहेत, म्हणजे एस ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन जे आहेत एन एस, हे काय आहेत कम्प्लिटली भरल्यामुळे ते इनर्ट असतात, त्यामुळे सहसा ते पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कमी दाखवतात. तिथे आपल्याला दिलेलं आहे, ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड अपॉन द स्ट्रेंथ ऑफ अप्रोचिंग एलिमेंट. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कॅन मेड टू शो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट इफ अप्रोचिंग एलिमेंट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे एखादा एलिमेंट आहे, समजा बोरॉन आहे, याच्याजवळ कोणता एलिमेंट त्याला बॉन्ड फॉर्म करायला येतो, म्हणजे क्लोरीन असेल इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, किंवा हायड्रोजन असेल हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जर त्याच्या शेजारी आला, त्याच्याजवळ आला, अप्रोच झाला, तर त्यावेळेला आपल्याला काय असतं, ऑक्सिडेशन स्टेट जे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट पर्टिक्युलरली त्याची काय असते, जास्त असते. आणि कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आला तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, कमी असते. त्यामुळे बघा, बोरॉनची पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे, कार्बनची 4 आहे, नायट्रोजनची 5 आहे, ऑक्सिजनची -2 आहे. यांचे निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आहेत. डावीकडून उजवीकडे गेले तर निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट ह्या वाढत जातात. सो दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट. सो आता आपण बघणार आहे जेट एलिमेंटचा पुढचा एक पार्ट फक्त रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटी काय, द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट in P block increases as we move left to right in period, while as we move down in the group, the reactivity of element decreases down the group. P block element जे आहेत periodic table मध्ये, P block एलिमेंटचं इथे हे P block एलिमेंट आहे, हे P block डावीकडून उजवीकडे गेलं P block मध्ये तर रिॲक्टिव्हिटी वाढत जाते. पण टॉप टू बॉटम जर आपण गेलं वरून खाली पिरियडिक टेबलमध्ये तर रिॲक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. आणि हे झिरो ग्रुप एलिमेंट जे आहेत शेवटचे, दे आर केमिकली इनर्ट. ते काय आहेत, नॉन रिॲक्टिव्ह, लवकर रिॲक्ट होत नाही किंवा ते इनर्ट त्यांना आपण म्हणतो. आता आपण बघू रिॲक्टिव्हिटी ऑफ ग्रुप थर्ड ए एलिमेंट जे आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी सिमिलर टू फर्स्ट ए सेकंड ए ग्रुप. नो एनी एलिमेंट इन थर्ड ए ग्रुप रिॲक्ट्स स्पेसिफिकली विथ हायड्रोजन बरोबर ते रिॲक्ट होत नाही, हायड्राइड फॉर्म करत नाही. थर्ड ए ग्रुप एलिमेंट रिॲक्ट्स विथ द हॅलोजन्स टू फॉर्म ट्रायहलाइड्स रादर दॅन इसेन्शियली हलाइड्स लाईक फर्स्ट ए आणि थर्ड ए. हे एलिमेंट काय करतात, थर्ड ए ग्रुप एलिमेंट ट्रायहलाइड फॉर्म करतात, म्हणजे हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतात आणि ट्रायहलाइड फॉर्म करतात. त्याच्यानंतरचा पुढच्या ग्रुपमध्ये डावीकडून उजवीकडे जर आपण मूव्ह झालं इथे पिरियडिक टेबलमध्ये तिसऱ्या ग्रुपपासून चौथ्या ग्रुपमध्ये, तर या एलिमेंट्समध्ये काय आहे, रिॲक्टिव्हिटी जी आहे एलिमेंटची आधीच्या एलिमेंट्सपेक्षा थर्ड एपेक्षा काय यांची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. बट थर्ड ए ग्रुप जी रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट ऑफ फोर्थ ए ग्रुप इज रिलेटिव्हली लेस आहे, कमी आहे. बट रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. वरून खाली जर गेलं मात्र फोर्थ ए ग्रुपमध्ये रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते. दे आर जनरली अटॅक्ड बाय द ॲसिड्स बरोबर त्यांची रिॲक्शन होते. अशा प्रकारे
ॲसिड्स बरोबर रिॲक्शन होईल, अल्कलीज बरोबर रिॲक्शन होईल किंवा हॅलोजन्स बरोबर त्यांची रिॲक्शन होते. फॉर एक्झाम्पल, ग्राफाईट इज by fluorine, graphite is by fluorine, Si is by HF, Ge by HNO3 and H2SO4, while metals Sn, Pb are attacked by many acids. याच्यामध्ये ग्राफाईट फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो, सिलिकॉन हायड्रोजन फ्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो, जर्मेनियम हा HNO3 किंवा H2SO4 सारख्या स्ट्रॉंग ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो, आणि टीन आणि लेड जो आहे तो काय होतो, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स आहे त्याच्याबरोबर रिॲक्शन होऊ शकतात. ग्रुप 5A मध्ये आपण जर गेलं, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन इन द ग्रुप. वरून खाली मात्र इथे रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते, कारण काय, ऑल द ग्रुप ऑफ 5A एलिमेंट रिॲक्ट विथ द हायड्रोजन टू फॉर्म हायड्रोजन हायड्राइड, ऑक्सिजन टू फॉर्म ट्रायऑक्साइड अँड पेंटॉक्साइड, ऑल्सो फॉर्म्स ट्रायहॅलाइड्स अँड पेंटाहॅलाइड्स with halogens. ते हॅलोजन बरोबर ट्रायहॅलाइड किंवा पेंटाहॅलाइड फॉर्म होतात. ऑल these group element react with metal to form binary compound. हे सगळे 4th एलिमेंट जे ते बायनरी कंपाऊंड फॉर्म करतात मेटल बरोबर रिॲक्ट होऊन. पुढचा 6वा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये द रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस एलिमेंट डिक्रीजेस फ्रॉम हायेस्ट टू हेवीएस्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप. हायेस्ट आणि हेवीएस्ट एलिमेंटमध्ये त्यांची रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सेलेनियम आहे ना, टेलुरियम आहे, रिॲक्ट्स विथ द मोस्ट एलिमेंट बट नॉट रेडियली ॲज सल्फर. जेवढा सल्फर रिॲक्ट होतो तेवढे हे दोघी रिॲक्ट होत नाही. ऑल द इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम द ग्रुप 6A फ्रॉम X-2 particles when reacted with exceedingly electropositive metals at normal pressure and temperature. Oxygen is a gas and it exists in both of the allotrope forms. The first allotropic form is O2, which make up to 21% of world air. हवेमध्ये जवळपास 21% असतो. आणि अदर फॉर्म जे आहेत, ओझोन, which is gradually decay to O2. ओझोनचं रूपांतर हे O2 मध्ये होत जातं. म्हणजे रिॲक्टिव्हिटी हेवी मेटल्स, म्हणजे नॉन हेवी, लायटरपासून हेवीपर्यंत रिॲक्टिव्हिटी त्याची काय होत जाते, कमी कमी होत जाते. जे लायटर एलिमेंट आहेत 6A ग्रुपचे ते थोडे जास्त रिॲक्ट होतात, आणि हेवी एलिमेंट हे काय होतात, कमी रिॲक्ट होतात. आता बघणार आपण 7th A ग्रुपमध्ये. 7th A ग्रुप म्हणजे हॅलोजन्सचा ग्रुप आहे. हा हॅलोजन्स नॉर्मली फाउंड इन कंबाईंड फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. फ्लोरीन इज मोस्ट रिॲक्टिव्ह, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्ट विथ ऑल अदर एलिमेंट एक्सेप्ट, सगळ्या एलिमेंट बरोबर रिॲक्ट होतो. कोणाबरोबर होत नाही, फक्त हेलियम, निऑन आणि आर्गॉन. झिनॉन बरोबर तो रिॲक्ट होतो माइल्डर कंडिशनमध्ये, आणि Xc बरोबर देखील तो रिॲक्ट होतो. ClBr आहे डायनॅमिकली त्याच्या कम्पॅरेटिव्हली लेस रिॲक्टिव्ह आहेत. अशा प्रकारे हॅलोजन्समध्ये आपल्याला त्याची ट्रेंड आपल्याला रिॲक्टिव्हिटीचा पाहायला मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे लास्ट ग्रुप जो आहे तो 0 ग्रुप एलिमेंट जे आहेत पिरियडिक टेबलमध्ये, त्याला नोबेल गॅसेस आपण म्हणतो. नोबेल गॅसेस जे आहेत, ऑल द नोबेल गॅसेस, त्यांना आपण इनर्ट एलिमेंट असं पण म्हणतो, कारण त्यांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट असल्यामुळे, ऑक्टेट पूर्ण भरलेले असल्यामुळे ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. आता ऑल द नोबेल गॅसेस हॅव मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड इट इज exceptionally hard and to break their stability, stability till to remove or addition of electron takes place. Hence they show low reactivity even though they are regularly utilized. When the non-reactive climate is required, for example welding, before noble gases formally there are two chemically essential families like chalcogen and the halogens. These two families have high electron gain enthalpies and can include 1 to 2 electron forming an ion to achieve a steady noble gas configuration, in this way indicating great chemical reactivity. 0 group elements थोड्याफार प्रमाणावरती रिॲक्ट होतात, कारण त्यांचं रिॲक्टिव्हिटी ही त्याच्या कंपॅरेटिव्हली ही कमी असते. नाव इन नेक्स्ट पिरियड वी विल सी the acidic and basic character of the hydroxide of p block element.
जी पी ब्लॉक एलिमेंटच्या हायड्रॉक्साईडची ॲसिडिटी आणि बेसिसिटी किंवा बेसिक कॅरेक्टर्स आपण एक्सप्लेन करू. अशा प्रकारे आपण टुडे वी हॅड सीन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट, reactivity of the element, oxidation state of the element. So enjoy the lecture. Thank you very much.